मित्रांनो, तुमचं कल्पनाक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जादा वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या वयकथेला. राजवर्धन एका श्रीमंत कुटुंबातील आणि राजघराण्यातील मुलगा होता. असं जरी असलं तरी त्याला मनसोक्त जगता येत नव्हतं, कारण की राजघराण्यातील असल्यामुळे त्याच्यावरती संस्कृती आणि निर्बंध हे जास्त प्रमाणात होते. आणि अशा प्रकारचं निर्बंध तोडणं आणि त्यामध्ये बदल करणं ही एक अशक्य गोष्ट होती. राजवर्धन आणि त्याची पत्नी सुमन आणि त्यांची एक लहान गोड मुलगी होती, जिचं नाव संस्कृती होते. असे ते तिघेजण मिळून पुण्याला गेले. आता राजवर्धनची मुलगी संस्कृती खूप खुश होती, कारण की ती आपल्या गावी जाणार होती. मात्र गावी जाण्यामागचं एक मोठं कारण तिला माहीत नव्हतं, आणि त्याच्या मागचं हे एक रहस्यमय कारण म्हणजे तिचं लग्न ठरवायचं चाललं होतं. आणि ह्याच कारणामुळे ते त्यांच्या गावी निघाले होते. आणि हीच गोष्ट तिला माहीत नसल्यामुळे ती आपल्या घरी राजवाड्यामध्ये जायचं यासाठी खूप उत्सुक होती. त्याचप्रमाणे तिचं लहानपणी तिथे गेल्यानं तिला घराविषयीची ओढ होती. ते राजवाड्यामध्ये पोहोचले. त्यांच्या सर्वांमध्ये चर्चा सुरू झाली. जुन्या आठवणींना उजाळा आला. मात्र जेव्हा सर्व विषय संपला तेव्हा आई वडिलांनी तिला सत्य सांगितले की तिला इकडे का आणले गेले आहे. तिने घरच्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तिला अजून MBA करायचं आहे, आयुष्यामध्ये खूप काही करायचं आहे. मात्र नेहमीप्रमाणे तिचं घरच्यांनी ऐकलं नाही. मात्र राजवर्धन त्या कुटुंबामध्ये राहत आला होता आणि लहानपणापासून त्या राजवाड्याचे आणि राजघराण्याचे नियम पाळणे याची त्याला सवय झाली होती. त्याने मुलीचे काही एक ऐकले नाही. आणि आत्ताच्या आत्ता संस्कृती तुला पाहण्यासाठी लोक येत आहेत, तू तयार हो असे सांगून तो निघून गेला. संस्कृतीला तिच्या बाबांचं हे वागणं पटलं नाही. ती रडत रडत राजवाड्यामधून पळत गेली आणि तेथीलच एका बंद रूममध्ये जाऊन रडत बसली. तेथील एका खिडकीतून तिने पाहिले की एक दरवाजा मागील जंगलाच्या दिशेने जात होता. तिला तिथे बसून खूप वेळ झाला होता. आता अंधार पडत आला होता. तिनं त्या खिडकीतून जंगलाच्या दिशेने पाहिलं. सुन्न शांतता आणि गार वारा तिच्या केसामध्ये झोंबत होता. आणि अचानकच त्या वाऱ्याचा एखादा विचित्र आणि भयानक आवाज घुमल्यासारखा येत होता. संस्कृती जणू त्या खिडकीबाहेर दृश्य पाहण्यामध्ये गुंग झाली होती. तिला रात्र झाल्याचे जाणवले नाही. एखादी पौर्णिमेची रात्र जणू अमावस्येच्या रात्रीमध्ये बदलावी असा तो किर्र काळोख होता. मात्र हळूहळू एखाद्या व्यक्तीची नशा उतरावी तशी संस्कृती भानावर येऊ लागली. आणि आता तिच्या लक्षात आलं की आपल्याला इथे येऊन खूप उशीर झाला आहे आणि अंधार पडला आहे. काही कारणामुळे नवऱ्या मुलग्याकडील लोक तिला पाहण्यासाठी आले नव्हते आणि ह्याच कारणामुळे तिला कोणी हाक मारली नव्हती. थोड्याच वेळात त्या रूममधील वातावरण अतिशय भयानक झाले आणि जंगलाच्या दिशेने कोल्ह्यांचा वरडलेला एकदम भयानक आवाज संस्कृतीला ऐकू आला. संस्कृतीला आता मनोमनी भीती वाटू लागली होती. तिच्या अंगावरती शहारे येऊ लागले होते आणि ह्याच कारणाने तिने खिडकी बंद करण्याचा प्रयत्न केला. आणि अचानक वाऱ्याची एक मोठी झुळूक आली आणि तिच्या कानामध्ये काहीतरी पुटपुटल्यासारखी तिच्या कानाला घासून गेली. संस्कृती त्या आवाजाच्या दिशेने गर्रकन मागे फिरली. मात्र मागे कोणीही नव्हते. आता रूममधील गोष्टी विचित्र पद्धतीने जागा बदलू लागल्या आणि एखादा भूकंप याव्या तशा हादरू लागल्या. इतक्यात तिला असा आवाज झाला की जणू कुणीतरी तिच्या कानाजवळ मागून येऊन काहीतरी शब्द पुटपुटले. तशी संस्कृती अतिशय भयभीत झाली. आता तिच्या हृदयाचे ठोके इतके वाढले होते की त्या ठोक्यांचा आवाज त्या शांत रूममध्ये तिला जाणवू लागला होता. इतक्यात बंद केलेली खिडकी जोरात आदळली आणि वाऱ्याची एक मोठी झुळूक तिला येऊन थडकली. तिने बाहेरच्या दिशेने चंद्राकडे पाहिले तर चंद्र लाल बुंद झाला होता. आता त्या रूममधील टेम्परेचर अचानकच कमी होऊ लागले होते
आणि संस्कृतीच्या अंगावरती शहारे येऊ लागले होते. विचित्र प्रकारची भीती तिच्या मनात घेर घेऊ लागली होती. ती इतकी घाबरली होती की तिचे हातपाय कापू लागले होते आणि तिचे होठ थरथरू लागले होते. अचानक पुन्हा एकदा कानाजवळ आवाज आला, संस्कृती. तशी ती अतिशय घाबरली. त्या रूममधील वस्तू अचानकच जागा बदलू लागल्या आणि थरथरू लागल्या, जणू काही त्या संस्कृतीवर हसत असाव्यात. संस्कृतीचे भय आता सत्यामध्ये उतरत होते. तिचे शरीर थंड पडले होते आणि कोणता तरी अतृप्त आत्मा त्या रूममध्ये असण्याची तिला जाणीव होऊ लागली होती. त्या रूममधील प्रत्येक वस्तू मोडलेली होती. त्या रूममध्ये जास्त करून जुनी पुस्तके होती आणि काही भयभीत करणाऱ्या आकृत्यांचे स्टॅच्यू होते, जे तिला आणखी भयभीत करत होते. ती स्वतःला थोडे सावरते न सावरते तोपर्यंत आणखी एकदा तिच्या कानामागून संस्कृती असे कोणीतरी तिचे नाव पुटपुटले. आता मात्र संस्कृती त्या रूममध्ये इकडे तिकडे धावू लागली आणि सर्वत्र भयभीत होऊन पाहू लागली. सर्व रूममधील दृश्य पाहता यावं म्हणून संस्कृती रूमच्या मधोमध जाऊन बसली आणि सर्वत्र पाहू लागली. इतक्यात तिला भास झाला की कोणीतरी तिच्या मागे उभे असावं आणि परत आणि एकदा तोच आवाज सर्व रूममध्ये घुमला, संस्कृती. आणि संस्कृती अतिशय घाबरून थरथर कापू लागली. तो भयानक आवाज ऐकताच संस्कृती आता पूर्णतः घाबरली होती आणि पूर्ण शक्तीनिशी तिने ओरडण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या कंठातून एकही शब्द येत नव्हता. इतक्याच त्या रूममध्ये एक बेसमेंट होती, जिथून थरथरण्याचा तिला आवाज झाला. ती आपली पावले हळूहळू टाकत त्या दिशेकडे निघाली. संस्कृतीला जणू काही कोणीतरी संमोहित केलं होतं. ती त्या बेसमेंटच्या दिशेने हळूहळू पावलं टाकत गेली आणि त्या बेसमेंटला असलेला लाकडी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली. ती पूर्णतः घाबरली होती. हृदयाचे ठोके तिलाच ऐकू येत होते. संस्कृतीने तो लाकडी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला लोखंडी साखळींनी बांधले होते. तिने ते साखळींचे तिडे सोडवण्याचा प्रयत्न केला. आता ते तिडे बाजूला केले होते, मात्र ते दार जाड असल्यामुळे एका हाताने उघडत नव्हते. संस्कृतीने पूर्ण ताकदीनिशी ते दार दोन्ही हाताने उघडले. तसा सर्वत्र त्या खोलीमध्ये कर्र असा आवाज झाला. तो दरवाजा उघडल्यानंतर तेथून एक शिडी बेसमेंटमध्ये जात होती. संस्कृती बेसमेंटमधील त्या शिडीवरून भीतच खालच्या दिशेने उतरली आणि तिने पाहिले तर तिथे एक गुपित रूम होती आणि त्या गुपित रूममधूनच अंधारातून तो आवाज येत होता, संस्कृती, संस्कृती ये ना. संस्कृती जणू काही त्या अतृप्त आत्म्याच्या संमोहनात होती. ती खाली उतरू लागली आणि त्या दिशेने चालू लागली. इतक्यात तिच्या आईने तिला आवाज दिला, मात्र संस्कृती भानावरती नव्हती. ती पुढे त्याच अतृप्त आत्म्याच्या दिशेने पावलं टाकू लागली. आता संस्कृती आणि तो येणारा आवाज यांच्यामध्ये काही पावलांचंच अंतर होतं. जो आवाज तिला बोलवत होता तो आवाज आता असा हाफल्यासारखा येत होता. संस्कृती आणि एक पाऊल पुढे टाकणार इतक्यात तिच्या आईने जोरात हाक दिली, संस्कृती. आणि तिने वरती येऊन दरवाजाच्या दिशेने पाहिले. संस्कृतीने पाहिले तर तिची आई तिला हाक मारत होती. तिच्या हातामध्ये एक कंदील होता. संस्कृतीच्या आईने संस्कृतीची अवस्था पाहून ओळखले की कदाचित हिच्या बाबतीत काहीतरी घडले आहे, कारण संस्कृती वरून खालीपर्यंत पूर्ण घामाने चिप्प भिजली होती आणि ती खूप भयभीतही दिसत होती. संस्कृतीची आई संस्कृतीच्या दिशेने धावत आली आणि तिला मिठी मारून म्हणाली, बाळ, तू इथे काय करतेस? या अंधाऱ्या खोलीत कशाला आली आहेस?
आणि तू इतकी भिली का आहेस? त्यावर संस्कृतीने त्या बेसमेंटकडे बोट दाखवत तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या मुखातून एकही शब्द येत नव्हता. तिच्या आईने कंदील घेतला आणि संस्कृतीला घेऊन त्या बेसमेंटच्या शिड्या उतरू लागली. संस्कृतीच्या आईने संस्कृतीच्या गालावर 2-3 थापा मारल्या आणि तिला भानावर आणत विचारू लागली, संस्कृती काय आहे तिथं खाली? सांग बाळ, तिथं काय आहे? त्यावर संस्कृती थोडंसं पुसट बोलली, तिथून काहीतरी विचित्र आवाज येतोय, कोणीतरी मला हाक मारतय. त्यावर तिची आई म्हणाली, तसं काही नाही बाळ, कोणी नाही तिथं, बघ ना, कोणी नाही हाक मारण्यासाठी. तिने संस्कृतीचं डोकं जे तिच्या खांद्यावर होतं ते तिच्या आईनं आपल्या पदरानं पुसलं आणि म्हणाली, बाळ, या अंधाऱ्या खोलीत असल्यामुळे तुला भास झाला असेल, बघ तू इथंच थांब, मी त्या कोपऱ्यात जाऊन बघतो की नेमकं कुणाचा आवाज होतोय. आणि तिची आई त्या कोपऱ्यामध्ये निघून गेली. त्यावरती संस्कृती तिला म्हणाली, आई, तो जो अंधार दिसतोय ना, तिथून एक दरवाजा आहे, तो दरवाजा एका गुहेमधून तिकडे जंगलामध्ये जातो. त्यावरती आई तिला हसत म्हणाली, बाळ, तुला भास होतोय, मी या घरात खूप वर्षापासून आहे, इथून कुठलाही दरवाजा नाही आणि ही फक्त एक रूम आहे आणि ह्या बेसमेंटमध्ये दुसरं काहीही नाही. तिची आई त्या दिशेने जात तिला म्हणू लागली. इतक्यात संस्कृतीच्या मागून एक वाऱ्याची झुळूक आली आणि ती तिच्या केसातून झोंबत पुढे निघून गेली आणि त्या झुळकेतून एक वाक्य आलं, संस्कृती, मी गायत्री आहे. संस्कृती तिच्या आईला काहीतरी सांगणार इतक्यात तिची आई त्या अंधारामध्ये गेली आणि अचानक तेथील एक दरवाजा खाटकन उघडला. तो जंगलाच्या दिशेने उघडत होता. त्यातून एक हात आला आणि तिच्या आईला ओढून जंगलाच्या दिशेने घेऊन गेला. ते दृश्य पाहून संस्कृती अतिशय घाबरली आणि बेसमेंटच्या शिड्या चढून ती बाबांना बोलवण्यासाठी रूममध्ये वरती आली आणि रूमच्या दरवाजाकडे ती पळत निघाली होती. मात्र रूमचा दरवाजा अचानक बंद झाला आणि एका अदृश्य शक्तीने संस्कृतीला इतक्या जोरात फेकून दिले की ती गडगडत पुन्हा जाऊन बेसमेंटमध्ये पडली. त्या बेसमेंटमध्ये पडताच त्या बेसमेंटमध्ये तिच्या आईने आणलेला कंदीलही विझला आणि संस्कृतीची एक मोठी किंकाळी पूर्ण राजवाड्यामध्ये घुमली आणि संस्कृती नेहमीची शांत झाली. त्या बेसमेंटमधील जंगलाच्या दिशेने जाणारं ते दार बंद झालं. त्याचप्रमाणे शिड्यांवरचा तो बेसमेंटमध्ये जाणारा लाकडी दरवाजा आपोआपच बंद झाला आणि त्याच्या साकळ्याही आपोआपच आवळल्या गेल्या आणि संस्कृती आणि तिचा मृत्यू, तिच्या आईला जंगलामध्ये ओढून नेणं आणि ती बेसमेंट आणि त्या बेसमेंटमधून भयानक येणारा तो गायत्रीचा आवाज, ह्या गोष्टी नेहमीसाठीच अनुत्तरित राहिल्या. तर मित्रांनो, आजची भयकथा इथेच समाप्त होते. ही भयकथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसमेत शेअर करा. तसेच तुम्ही आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपले चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या चिन्हावरती क्लिक करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी. त्याचप्रमाणे मित्रांनो, मी अक्षय आणखी एक भयकथा घेऊन लवकरच हजर राहीन. तोपर्यंत धन्यवाद.